गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तर नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जस्ट विथ द राईड या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा व्हिडिओ जरा बऱ्यापैकी लेट अपलोड होतो आहे। गणपतीच्या मला तर वाटते 4थ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे, 4थ्या दिवसाच्या जागरणाचा व्हिडिओ आहे। ऑर्केस्ट्रा वगैरे होता, भजनं होती मामाकडच्या गणपतीचं। तर सीन असं झालं की माझ्या फोनचं स्टोरेज भरल्यामुळे मी ते पेनड्राईव्हमध्ये टाकलेले आणि त्यातनं बऱ्यापैकी व्हिडिओज करप्टेड झालेत, ते मला परत भेटलेच नाही। म्हणजे टोटल 150 व्हिडिओ होते, त्यातनं फक्त मला 75 व्हिडिओ भेटलेत। फोटो आणि व्हिडिओ मिळून टोटल 150 होते, तर त्यातनं मला फक्त 75 रिकवर झालेत। तर त्यातून मी व्लॉग बनवला तर आहे, तर तो तुम्ही नक्कीच बघा आणि पूर्ण एकदम असा रॉ व्लॉग आहे। तर मग बघायला पण मजा येणार आहे। फक्त थोडाफार नॉर्मल टचअप दिला आहे एडिटिंगचा, तर नक्की बघा व्हिडिओ पूर्ण, तुम्हाला पण मजा येणार आहे। घाबरते माहेरा कॅमेराला घाबरते। आणि आता ऑर्केस्ट्राची तयारी झालेली आहे। मामाचे फ्रेंड्स बाप्पाचं खरोखरच रूप घडवणार हे पेन शहर आणि खरोखरच आम्हाला आनंद वाटतो की या पेन शहरामध्ये आज आम्हाला हा कार्यक्रम आमचे परम मित्र सन्माननीय किशोर लक्ष्मण म्हात्रे, खरं म्हणजे मैत्रीचा अतूट संबंध असा असतो की मैत्रीला ना वय असते ना कुठल्या प्रकारची पद पैसा। मी प्रणाम करतो विघ्नेश्वर गणपती, तुझ्या दर्शने मांगल्याची ध्वजा सदा फडफडे। सान जीवाला मान दिला तू मुशेक तुझे वाहन, दुर्वा समतून आपली केले घरीचे पूजेचा मान। असा पूजेचा मान ठरणाऱ्या या गणरायासमोर वंदन करूया पहिलं पुष्प।
झाल्यानंतर थोडीशी पेट पूजा करताना सगळे बाबा पक्के दमली हो ना. एसी लावू अशी एसी व्हेज बिर्याणी. आणि आता सगळे डान्स करून दमल्यानंतर बसले जेवायला. आणि जेवण्यासाठी मेनू आहे कोशिंबीर, पुरी, पितळे चिकन. पितळेच आहे ना का चितळे? चितळे का पितळे? हा प्रशांत कॉर्नर. हा सॉरी पनवेलवरून आणले. प्रशांत कॉर्नर म्हणून आणले. आणि मृण्मयीज किचन स्पेशल व्हेज बिर्याणी. या जेवायला, या जेवायला. त्याच्यानंतर खरं तर म्हणजे अगदी हुर्रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला धन्यवाद. असंच प्रेम आमचा वर्गग्रुप कोपक्यावर दाखवा. पुन्हा एकदा खूप खूप आभार तुम्ही इथे आला आणि फार सुंदर असा कार्यक्रम इथे सादर केला. धन्यवाद. तर बबली आणि स्वरा नाचून नाचून दमलेत. आणि आता त्यांना विचारू आपण की ऑर्केस्ट्रा कसा वाटला. खरं खरं सांगा कसा वाटला. खूप मस्त मजा आली. अजून नाचायचा मन होता. सर्वात जास्त आवाज कोणाचा चांगला होता? त्या ताईचा. हा नाव नाही माहिती. नाव नाही माहिती. नाव काहीतरी नाव नाही माहिती. बट आवाज साऊंड क्वालिटी एकदम, व्हॉइस क्वालिटी एकदम नेक्स्ट लेवल होती. आणि ऑर्केस्ट्रा खरंच खूप छान होता. मी काय काय बबली नवीन पाहुणा आणलाय घरी. दाखवा. टा 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 टा. पाहुणा आलाय आमच्या घरी. ऑर्केस्ट्रा बघायला आलता. काय बोलते? ऑर्केस्ट्रा बघायला नवीन पाहुणा बोलवलेला. खूप
छान झाला कार्यक्रम, खूप मजा आली, खूप म्हणजे खूप नाचलो दमलो नाही. अजून जास्त वेळ असतं तर खूप बरं वाटतं, अजून मजा आली असती. म्हणजे अजून मजा आली असती. ताई तर खास अंधेरीवरून आले ऑर्केस्ट्रासाठी. खूप तुला कसं वाटलं ताई? खूप भारी वाटलं मला. आता मामाकडून मी त्यांचा हे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतो आणि खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो. तुम्हाला पण जर कार्यक्रमाला बोलवायचं झालं तर कॉन्टॅक्ट नक्की करा. आणि मामाचं नाव सांगितलं तर तुम्हाला काहीतरी छोटंसं एक डिस्काउंट पण भेटू शकतो. तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा त्यांना, तुम्हाला तुमचा जर काही कार्यक्रम वगैरे असेल तर. सो येस, अशी आम्ही काल सगळी मजा केली आणि डान्स करून झाल्यानंतर आम्ही झोपून गेलो आणि आता उठल्यावर मी व्हिडिओ करतोय हा. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. उद्या शेवटची रात्र असणार आहे, तर त्याचा पण मी व्लॉग करायचा प्रयत्न करेन. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.